या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचे 3 काळात वाक्य कसे करायचे हे बघणार आहोत। वर्तमान काळात द मेन आर कुकिंग इन द किचन, भूतकाळात द मेन वेअर कुकिंग इन द किचन आणि भविष्यकाळात द मेन विल बी कुकिंग इन द किचन। त्याचाच मराठी अर्थ पुरुष स्वयंपाकघरात स्वयंपाक करत आहेत, पुरुष स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते आणि पुरुष स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतील। पुढील वाक्य बघूया। द डॉन्की इज पुलिंग द कार्ट, द डॉन्की वॉज पुलिंग द कार्ट अँड द डॉन्की विल बी पुलिंग द कार्ट। गाढव गाडी ओढत आहे, गाढव गाडी ओढत होते, गाढव गाडी ओढत असेल। आता या वाक्यामध्ये आपण स्लीपिंग या क्रियापदाचे वाक्य बघूया। द टायर्ड चिल्ड्रन आर स्लीपिंग ऑन द बेड, द टायर्ड चिल्ड्रन वेर स्लीपिंग ऑन द बेड, द टायर्ड चिल्ड्रन विल बी स्लीपिंग ऑन द बेड। मराठी अर्थ पाहूया। थकलेली मुले बिछाण्यावर झोपत आहेत, थकलेली मुले बिछाण्यावर झोपत होती, थकलेली मुले बिछाण्यावर झोपत असतील। आता आपण डुईंग या क्रियापदाचे वाक्य बघूया। रीटा इज डुईंग हर होमवर्क, रीटा वॉज डुईंग हर होमवर्क, रीटा विल बी डुईंग हर होमवर्क। त्याचा मराठी अर्थ बघूया। रीटा आपला गृहपाठ करत आहे, रीटा आपला गृहपाठ करत होती, रीटा आपला गृहपाठ करत असेल। आता प्लेइंग या क्रियापदाचे वाक्य बघूया। द टू गर्ल्स आर प्लेइंग बॅडमिंटन, द टू गर्ल्स वेर प्लेइंग बॅडमिंटन, द टू गर्ल्स विल बी प्लेइंग बॅडमिंटन। त्याचा मराठी अर्थ बघूया। दोन मुली बॅडमिंटन खेळत आहेत, दोन मुली बॅडमिंटन खेळत होत्या, दोन मुली बॅडमिंटन खेळत असतील। ही वाक्य बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या प्रत्येकी 3 वाक्यांमध्ये कर्ता, मूळ क्रियापद आणि कर्म हे सारखेच होते, फक्त सहाय्यकारी क्रियापदे ही वेगळी होती। तर मग बघूया काय फरक होता। तर प्रत्येकी पहिल्या वाक्य हे वर्तमान काळातलं होतं आणि याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इज, आर आणि ॲम हे आलेलं होतं। त्यानंतर दुसरं जे वाक्य होतं ते भूतकाळातलं होतं, ज्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद वॉज आणि वेअर आलं होतं आणि भविष्य काळामधले जे वाक्य होते 3ऱ्या क्रमांकाचे त्याच्यामध्ये विल बी आले। म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्हाला जर अपूर्ण वर्तमान काळात वाक्य बनवायचं असेल तर क्रियापदाच्या आधी ॲम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाला ING जोडायचं। तसंच भूतकाळात वाक्य बनवायचं असेल तर अपूर्ण भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर हे सहाय्यकारी क्रियापद जोडून क्रियापदाला ING जोडायचं आणि अपूर्ण भविष्य काळामध्ये वाक्य बनवायचं असेल तर क्रियापदाच्या आधी विल बी लावायचं आणि मूळ क्रियापदाला ING जोडायचं। या पद्धतीने अपूर्ण काळातील कोणतंही वाक्य तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात। धन्यवाद।